नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर धेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा नगर। आज आपण बी ए भाग 3 सेमिस्टर 5 अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती पेपर नंबर 10 प्रकरण 4 डेटा कलेक्शन तथ्य संकलन हे जे 4 प्रकरण आहे, या 4थ्या प्रकरणामधील तथ्य संकलनाचे महत्त्व हा घटक अभ्यासणार आहोत। जो संशोधक असतोय, या संशोधनाचा जो विषय असतोय किंवा संशोधक ज्या समस्येचा अभ्यास करतो त्या समस्येला अनुसरून किंवा त्याच्या संशोधनाच्या विषयाला अनुसरून तथ्य संकलन करणे खूप महत्त्वाचे असते, कारण तथ्य संकलनाशिवाय त्याचे संशोधन पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून सामाजिक शास्त्रातील ज्या विविध विषयावर संशोधन केले जात असते, त्या संशोधनासाठी तथ्य संकलन खूप महत्त्वाचे आहे। अर्थशास्त्रीय संशोधन पद्धतीमध्ये देखील किंवा अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये देखील तथ्य संकलनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे। विविध घटनांमधील कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी तथ्य संकलन करणे खूप महत्त्वाचे असते। तथ्य संकलन केल्यानंतर त्यामधील कार्यकारण भाव जाणून घेतल्यानंतर त्याच्या आधारे संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत, हे निष्कर्ष काढणे सोयीस्कर होते। निष्कर्ष प्राप्तीसाठी संशोधकाला तथ्य संकलनाची आवश्यकता असते। तथ्य संकलनाचे महत्त्व काय आहे ते थोडक्यात आपण पाहूया। पहिला मुद्दा, संशोधनाचा आधार। तथ्य संकलन म्हणजे संशोधनाचा खरा आधार आहे, कारण तथ्य संकलनापासूनच कोणत्याही संशोधनाची सुरुवात होत असते। वर्गीकरण करून निष्कर्ष काढणे या तथ्य संकलनामुळे शक्य होते। संशोधकाने आपल्या विषयाला अनुसरून जे तथ्य संकलन केलेले असते, त्या तथ्य संकलनाचे अर्थात तथ्यांचे वर्गीकरण जे आहे, हे वर्गीकरण करून त्याच्या आधारे निष्कर्ष काढणे शक्य होत असते। या कामी संशोधकाला तथ्य संकलन महत्त्वाचे असते। उदाहरणार्थ, वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते किंवा किंमत वाढल्यास पुरवठ्यामध्ये वाढ होते, हे संशोधनाचा आधारच म्हणून आपल्याला सांगता येईल। थोडक्यात तथ्य संकलन हा संशोधनाचा खरा आधार असतो आणि म्हणून तथ्य संकलनाला खूप महत्त्व आहे। त्यानंतर कार्यकारण संबंध शोधण्यासाठी तथ्य संकलन महत्त्वाचे असते। तथ्य संकलन केल्याशिवाय आपल्याला विविध घटकांमधील किंवा विविध घटनांमधील कार्यकारण संबंध जो आहे, हा संबंध शोधता येणार नाही आणि तो संबंध शोधावयाचा असेल तर त्यासाठी तथ्य संकलन करणे आवश्यक असते। उदाहरणार्थ, अल्प उत्पन्नामुळे जमीनदारांकडून शेत मजुरांचे शोषण होते, तसेच खर्चातील तफावतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येतो। म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात का येतो, तर वेगवेगळ्या देशानुसार उत्पादन खर्चामध्ये भिन्नता असते आणि उत्पादन खर्चातील या भिन्नतेमुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो अस्तित्वात येतो।
हे कशावरून सिद्ध झालेले आहे तर तथ्य संकलित केलेले आहेत आणि त्या तथ्य संकलनांचा कार्यकारण संबंध जो आहे तो अभ्यासलेला आहे आणि त्यावरून आपल्याला हे स्पष्ट झालेले आहे की खर्चातील तफावतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येतो. म्हणून तथ्य संकलन हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी मदत होते. विविध प्रकारच्या ज्या समस्या असतात या समस्या सोडवण्यासाठी तथ्य संकलन करणे खूप महत्त्वाचे असते. कारण संशोधकाने जे तथ्य संकलित केलेले असतात या तथ्यांमधील कार्यकारण संबंध स्पष्ट झाल्यास समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन होते. उदाहरणार्थ, भारतीय शेतमजुरांच्या हालाकीचे कारण त्यांचा रोजगार दर कमी असण्याचे आहे. भारतामध्ये जे शेतमजूर आहेत या शेतमजुरांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण शेतमजुरांना जो रोजगार दिला जात आहे किंवा त्या रोजगाराचा जो दर आहे तो अतिशय कमी आहे. तो इतका कमी आहे की त्या मिळणाऱ्या वेतनामधून त्यांचा उदरनिर्वाह भागवणे हे कठीण झालेले आहे. आणि म्हणूनच भारतीय शेतमजुरांच्या हालाकीचे कारण त्यांच्या रोजगाराचा दर कमी आहे हे आपल्याला अभ्यासांती किंवा तथ्य संकलनावरूनच स्पष्ट झालेले आहे. म्हणून सरकारने यासाठी किमान वेतन कायदा आणलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी तथ्य संकलन खूप महत्त्वाचे असते. तथ्य संकलन केल्यानंतर त्याचा अभ्यास करून कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतात किंवा काय केलं पाहिजे हे आपल्याला समजू शकते. यासाठी तथ्य संकलन महत्त्वाचे असते. त्याचबरोबर तौलनिक किंवा तुलनात्मक अभ्यास जो आहे हा अभ्यास करण्यासाठी तथ्य संकलन महत्त्वाचे असते. तथ्य संकलनामुळे विविध घटना असतील व तथ्यांची माहिती मिळवण्याचं काम असेल प्राप्त होत असते. तर संकलित तथ्ये जे आहेत या संकलित तथ्यांचा तौलनिक अभ्यास करणे शक्य होते. उदाहरणार्थ, इतर देशातील श्रमिकांचे कामाचे तास, वेतन दर, भविष्य निर्वाह योजना, निवृत्ती वेतन योजना इत्यादींचा अभ्यास करून समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेता येतो. म्हणजेच आपल्या देशातील श्रमिक असतील, विदेशातील श्रमिक असतील, या देशातील श्रमिकांचे कामाचे तास किती आहेत, त्यांच्या वेतनाचे दर कशा आहेत, भविष्य निर्वाह निधी योजना, निवृत्ती वेतन योजना इत्यादींचा अभ्यास करून समस्या सोडवण्यासाठी देशातील सरकारला देखील निर्णय घेता येऊ शकतो. या कामी तथ्य संकलन महत्त्वाचे असते. त्यानंतर यथार्थबोध प्राप्त होण्यासाठी देखील तथ्य संकलन महत्त्वाचे असते. या तथ्य संकलनावरूनच यथार्थबोध प्राप्त होऊ शकतो. संशोधकास संबंधित तथ्यांशी एकरूप होऊन माहिती प्राप्त करता येऊ शकते. उदाहरणार्थ, उत्पादन घटकांची संपन्नता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते. उत्पादन घटकांची संपन्नता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते. याचाच अर्थ उत्पादन खर्च जो आहे हा खर्च जर कमी करावायचा असेल, कमी यावायचा असेल तर त्यासाठी उत्पादन घटकांची संपन्नता ही खूप महत्त्वाची असते. उत्पादन घटक मुबलक प्रमाणात असतील तर साहजिकच उत्पादन खर्च जो आहे हा खर्च कमी होण्यास मदत होत असते. यासाठी तथ्य संकलन महत्त्वाचे आहे. तसेच प्रशासनाला उपयोग होत असतोय. तथ्य संकलन जे आहे या तथ्य संकलनाचा उपयोग शासनाला देखील होत असतोय.
संशोधकाने संकलित माहितीच्या आधारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय किंवा निष्कर्ष जे आहेत हे निष्कर्ष काढलेले असतात. जे निष्कर्ष काढलेले असतात त्या निष्कर्षांचा उपयोग शासनाला होत असतोय. संकलित माहितीच्या आधारे शासनास निर्णय घेता येतात. उदाहरणार्थ, फळ हा पदार्थ नाशवंत आहे, त्यामुळे तो फार काळ टिकू शकत नाही, परंतु तो फार काळ किंवा दीर्घकाळ टिकण्यासाठी फळावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत हे उद्योग चालू करता येणे शक्य असते. त्याचबरोबर हा व्यवसाय वाढीस लागण्यासाठी तुषार सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, या योजनांना अर्थसहाय्य देण्याची योजना शासन राबवत असते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं संशोधन असेल, हे संशोधन करत असताना तथ्य संकलन करणे महत्त्वाचे असते व या तथ्य संकलनावरून काही निर्णय शासनाला घेता येणे शक्य असते की जे निर्णय देशाच्या हिताचे असतात ते निर्णय शासन घेऊ शकते. यासाठी तथ्य संकलन महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर नियोजनासाठी मदत होत असते. नियोजनकार जे नियोजन करत असतात, देशाच्या विकासासाठी प्लॅन आखत असतात, त्यासाठी देखील तथ्य संकलन खूप महत्त्वाचे असते. योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम नियोजनकार करत असतात. योजनांचा आराखडा तयार करत असताना देशातील तथ्यासंबंधीची माहिती नियोजनकारांना असावी लागते आणि म्हणून ती माहिती मिळवण्यासाठी तथ्य संकलन खूप महत्त्वाचे असते. तसेच योजनांची फलश्रुती आजमावण्यासाठी देखील एखाद्या योजनेला यश किती येईल, अपयश किती येईल किंवा जे फलश्रुती मिळणार आहे त्यासाठी देखील तथ्य संकलन महत्त्वाचे असते. तथ्य संकलन जितके अचूक व अधिक प्रमाणात असेल तितक्या अधिक प्रमाणात योजनांची फलश्रुती जी आहे ही वाढू शकते किंवा योजना यशस्वी होण्यासाठी मदत होत असते. म्हणून तथ्य संकलन महत्त्वाचे आहे. त्यानंतर परिवर्तनाच्या अभ्यासास मदत. परिवर्तन जे आहे किंवा जे बदल असतात या बदलांच्या अभ्यासासाठी तथ्य संकलनाची मदत होत असते. उदाहरणार्थ, इस्रायलमधील शेतीतील जलसिंचनाचा अभ्यास करून तशा प्रकारचे प्रयोग इतरत्र राबवले जात आहेत किंवा राबवता येऊ शकतात. इस्रायल हा प्रगत असणारा देश आहे. शेतीच्या बाबतीत इस्रायल खूप प्रगत असा देश आहे. त्या देशाने शेतीमध्ये जलसिंचनाचा वापर केलेला आहे. त्यामुळे त्या देशातील शेतीतील जलसिंचनाचा अभ्यास करून तशा प्रकारचे प्रयोग इतर देशामध्ये राबविता येऊ शकतात. अर्थात परिवर्तनाच्या अभ्यासास या तथ्य संकलनामुळे मदत होते. म्हणून तथ्य संकलन खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात आज आपण तथ्य संकलन म्हणजे काय व या तथ्य संकलनाचे महत्त्व काय आहे या घटकाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.